मग तू डान्स करायला लागलास, कोरिओग्राफी करायला लागलास, तेव्हा घरून म्हणा किंवा आजूबाजूच्या लोकांकडनं असं काहीतरी, "हे काय मुलगा असून डान्स करतो," असं बोलले का? हो, अजूनही बोलतात. म्हणजे म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा तर खूपच टॅबू होता हा आपल्यासाठी. अजूनही आहेच तो. म्हणजे आहे अजून? अजूनही आहे. म्हणजे अजूनही मी म्हणतो, की आपण कितीही शिकलेलो आहोत, म्हणजे हे मी नेहमी म्हणतो, मी खूप वेळा बोललो हे, की आपण शिकलेल्या अशिक्षित समाजात वावरतोय. की समाज खूप शिकलेला आहे, पण त्यांना हे कॅटेगराइजच करता येत नाही. जेव्हा ते बोलतात आहे, की वुमेन एंड मेन आर इक्वल राइट नाऊ. बट खरंच ते तसं बघतायत का? म्हणजे एक सर्वसाधारण एक्झाम्पल, जेव्हा आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो आणि आपण जेवण ऑर्डर करतो आणि आपल्याला ते जेवण खूप आवडतं. तुम्ही कधी किचनमध्ये जाऊन बघितलं ते जेवण कोणी बनवलंय? इट इज अ मेल शेफ. एक पुरुष बनवतो. तर तेव्हा तुम्ही टेबलवरून उठून जाऊन त्या मेल शेफला असं म्हणतात का, "काय बायकांसारखं जेवण बनवतोय?" असं म्हणतो आपण नाही म्हणत. पण जेव्हा नृत्याची गोष्ट येते आणि एखादा पुरुष कलाकार एखाद्या स्त्री काइंड ऑफ परफॉर्मन्स करत असतो किंवा एखादा क्लासिकल परफॉर्मन्स करतो, मग तेव्हा त्यालाच का बोललं जातं, की "तू का बायकांसारखा नाचतोय?" आणि हे तर मी लहानपणापासून ऐकलंय. म्हणजे नाच्या तर माझं पेट नेम होतं. नाच्या? नाच्या. नाच्या म्हणजे मला नाच्याच बोलायचंय. म्हणजे घरचे पण, नातेवाईक पण, की काय नाच्यासारखं नाचतो. इन अ व्हेरी सरकास्टिक वे. पण तुला असं ऑफकोर्स वाईट वाईट वाटायचं. वाटायचं ना? म्हणजे बिकॉज माझी आईच होती जी मला खूप सपोर्टिव्ह होती पहिल्यापासून. ती फक्त म्हणायची, की "तू रिएक्ट नको करू, तू तुझं करत राहा, तुला जे करायचंय." पण हे मी खूप लहानपणापासून ऐकलंय. त्याच्यामुळे कदाचित माझ्यामध्ये मॅच्युरिटी खूप लवकर आली, की कसं लोकांना हँडल करायचंय. कारण की ऑफकोर्स एक टाईम असा पण होता, की की आय वॉज इंटू अ लॉट ऑफ डिप्रेशन ऑल्सो, की की सगळेच सगळं असं का बोलतात आहे, की माझा जन्म हा बरोबर झालाय का, की आय एम अ मिस थिंग, म्हणजे मी काहीतरी कोण वेगळा आहे? की चुकलंय काहीतरी. म्हणजे मला असं वाटतं, की समाजात ना हा प्रॉब्लेम आहे अजून पण, की जिथे आपण म्हणतो, की स्टिरियोटाइप रोल नाही केलास तू. एक्झॅक्टली, की मी पुरुष आहे तर मला हेच करायचंय, मी स्त्री आहे तर मला तेच करायचं नाही. माझ्या आईने मला सांगितलेलं, की तुला सगळं करता आलं पाहिजे. म्हणजे तू पुरुष जरी आहे तर तुला ती कामं तर करायचीच आहे, पण स्त्रियांची पण कामं करायचीच आहेत. पण आणि डान्स जेव्हा मी करायला लागलो, तेव्हा ऑफकोर्स जसं मी म्हटलं, की आय हॅव सीन माधुरी दीक्षित फ्रॉम द स्टार्ट. सो मला ते फेमिनिटी, ती क्वालिटी होती त्यांची, ती मला ते जे ग्रेस होतं ते मला इतकं आवडायचं. सो कदाचित माझा कल त्या कलेने जास्त गेला. क्लासिकल किंवा फेमिनाईन डान्सिंगकडे. आणि मग जेव्हा मला ते मी करायला लागलो, परफॉर्मन्स करायला लागलो, तेव्हा इनिशियली खूप नावं ठेवली गेली ऑफकोर्स. म्हणजे वेगवेगळी नावं. म्हणजे मी ते म्हणू पण शकतो, म्हणजे बायल्या म्हणू नको, 2 in 1 म्हणू नको, अ, गणपत पाटील म्हणू नको, अशी ना म्हणजे अजून पण ठेवतात लोकं. पण मला वाटतं, की कदाचित ही जर लोकं नसती, तर कदाचित मी आज इथे नसतो. कारण की मला वाटतं, जर त्यांनी ते क्रिटिसाइज नसतं केलं, तर माझ्यात ती जिद्द नसती आली, की मला हे करून दाखवायचंय आणि ह्यांची तोंड पण बंद. उलटं सुद्धा होऊ शकलं असतं उलटं ना? होऊ शकलं असतं आणि झालं पण असतं ते. पण मी स्वतःला ते सावरलं, कारण की बेसिकली मला वाटतं, की शिक्षणामुळे ते मला तो फायदा आहे, की मला माहिती आहे, की येस, कुठलंही टोकाचं पाऊल न घेता आपल्याला जगायचं आहे. कारण की आयुष्य उत्तम आहे. सगळ्यांचंच आयुष्य उत्तम आहे का? नाही. मे बी माझा हा फेज असेल आणि तेव्हा तो खरंच फेज होता. पण मला वाटतं येस, टिल कॉलेज टाईमपर्यंत मी खूप जास्त, अनलेस आय केम ऑन टेलिव्हिजन, मी खूप जास्त ऐकलं. म्हणजे कॉलेजच्या तर कॅम्पसपासून ते क्लासरूमला जाईपर्यंत मी नावं ऐकलीत. म्हणजे लोकं ब्लॅकबोर्डवरच लिहिणार किंवा काहीतरी, आणि आज तीच लोकं मला फोन करतात किंवा मेसेज करतात आणि सांगतात, "अरे, माझी बायको तुझी खूप मोठी फॅन आहे, तिच्याशी एकदा बोल ना." सो मला वाटतं समवेअर आय हॅव अचीव्ड दॅट थिंग, की पीपल हॅव स्टार्टेड सीइंग द टॅलेंट. पण माझ्यासारखी अशी बरीच पुरुष कलाकार आहेत, जे अजूनसुद्धा ट्रोल होतात आणि ते डिप्रेशनमध्ये आहेत आणि ते मला मेसेज करतात Instagramवर किंवा वेगवेगळ्या ॲप्सवरती, की "सर, कसं करू फेस? मला समजत नाहीये, मला घरून सपोर्ट नाहीये." पण मी त्यांना तेच सांगतो, की जर तुम्हाला स्वतःवर विश्वास आहे, जर तुम्हाला वाटतंय, की ह्याच्यात करिअर होऊ शकतं, तरच करा, नाहीतर प्रवास खूप खडतर आहे. म्हणजे एक्झाम्पल, आज एखादी मुलगी जर एखादं पाश्चात्य नृत्य परफॉर्म करते, जीन्स आणि टी-शर्ट घालून, काय कौतुक केलं जातं तिचं, की वाह! काय नाचली. म्हणजे सेम बॉय, म्हणजे टॉम बॉय हा शब्द आहे त्या गोष्टीला. हेच एखादा पुरुष जर क्लासिकल करतो किंवा लावणी करतो, तर त्याला किती बोललं जातं. सो मला वाटतं, जे नृत्याचं दैवत आहे अर्धनारी नटेश्वर, जर त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष एक म्हणजे समानता आहे, तर मग एखाद्या कलाकारामध्ये ते का नसावं? आणि कला म्हटलं तर मला वाटतं कधीच ते जेंडरला घेऊन नाहीच आहे.
म्हणजे विष्णुदेवांनीही मोहिनी अवतार घेतला होता. हे शिवाला माहीतच होतं ना, पण तरी त्यांची एक संतान आहे. शिवाची आणि विष्णूची मिळून एक अय्यप्पा म्हणून संतान आहे, जेव्हा त्यांनी मोहिनी. तर माझं हेच म्हणणं आहे की आपल्या पुरातनमध्ये पण, मी हे म्हणत नाही, आय एम नॉट पुटिंग अ डिबेट ऑन एनिथिंग, बट मला हेच म्हणायचं आहे की स्त्री आणि पुरुष म्हणजे हे आपण डिवाइड केलं आहे. म्हणजे मला एक लाईन ना खूप आधी कळली लहानपणी, की मी वेगळा आहे हे तुम्ही मला दाखवलं. माझं जर तुम्ही नस कापली तर लालच रक्त बाहेर पडणार आहे. बरं, उद्या जर कोणी आजारी असेल आणि माझं जर रक्त त्याला द्यायचं असेल, तर त्यांचे घरचे हे म्हणून सोडतील का, की नाही हा बायकांसारखा नसतो, ह्याचं रक्त नको, असं होणार आहे? ते रक्त घेतलं जाणार. तर माझं हेच म्हणणं आहे की जर आपण ह्या गोष्टीत भेदभाव करू शकत नाही, तर तुम्ही असं कसं म्हणू शकतात मला, की आणि बरं, मीही कोणाचा तरी मुलगा आहे, मीही कोणाचा तरी भाऊ आहे, मित्र आहे, त्यांना पण वाईट वाटत असेल कधीतरी. म्हणजे मी माझ्या आईला किती वेळा रडताना बघितलंय कार्यक्रमांमध्ये, जेव्हा घरचेच तिला खूप बोलायचे की काय करतोय, कसं करतोय. आणि तेव्हा मी स्वतःला प्रॉमिस केलं होतं की माझ्या आईला मानाने कार्यक्रमात बोलवतील असं काहीतरी मी करेन, आणि आज ते मी केलं मला वाटतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.